हॅलो स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले व्हॉट इज लाईट रिॲक्शन आणि त्या लाईट रिॲक्शनमध्ये दोन टाईप होते. कुठले कुठले? पहिला होता नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन आणि दुसरा होता तो सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. ठीक आहे, ह्याच्यातला आपण पहिला बघितला आहे काल, नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. ह्याच्यामध्ये काय काय बघितले की नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन ऑकर्ड ऑन थायलॉकॉइड मेम्ब्रेन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन फोटोसिस्टीम पार्टिसिपेट होतात, ते म्हणजे फोटोसिस्टीम सेकंड विच ॲब्सॉर्ब द 680 नॅनोमीटर वेवलेंथ ऑफ लाईट अँड PS1 दॅट इज द 700 नॅनोमीटर ऑफ लाईट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये होतं फोटोलायसिस ऑफ वॉटर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ ATP and NADPH2 हे तयार होते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, हे थायलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये कॅरीड आउट होत होती नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ह्याच्यामध्ये काय होते, दोन फोटोसिस्टीम पार्टिसिपेट होत होते, ते म्हणजे फोटोसिस्टीम 2 विच ॲब्सॉर्ब द 680 नॅनोमीटर वेवलेंथ ऑफ लाईट अँड देन PS1 इज द 700 नॅनोमीटर ऑफ लाईट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये होत होतं फोटोलायसिस ऑफ वॉटर, देन सिंथेसिस ऑफ ATP अँड NADPH2. त्याच्यानंतर आपण बघितले की ह्याच्यामध्ये काय आहे, NADPH2 जिथे तयार होतो तो एक रिडक्टेसचा एन्झाईम प्रेझेंट आहे, तो पण प्रेझेंट असतो ऑन द थायलॉकॉइड मेम्ब्रेनवरती. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथंपर्यंत आपण बघितले, तुम्हाला हे समजले. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. ठीक आहे, दुसरा टाईप काय आहे, सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. आता सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन कुठे ऑकर होतं, तर इट ऑकर ऑन स्ट्रोमा लॅमेली. कुठे ऑकर व्हायला लागलं आहे हा सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन, इट ऑकर्स ऑन द स्ट्रोमा लॅमेली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे, वाय इट इज कॉल्ड एज सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन, तर ह्याच्यामधला जो प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर and final electron acceptor is same. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणलंय, सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. काय आहे सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन, म्हणजेच जो प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे आणि फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर हा काय आहे, सेम आहे. तो कसा सेम आहे ते तुम्हाला मी पाथवेमध्ये दाखवते. मग आता सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये काय होतं, तर इन द सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन सिंथेसिस ऑफ ATP फ्रॉम ADP अँड लाईट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय व्हायला लागले, फक्त सिंथेसिस ऑफ ATP होतं. त्याच्यानंतर कशापासनं, तर ॲडेनोसिन डायफॉस्फेट अँड लाईटपासनं काय होतं, ह्याच्यामध्ये फक्त सिंथेसिस ऑफ ATP होते. ठीक आहे, मग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये काय होत्या, दोन फोटोसिस्टीम पार्टिसिपेट होत होत्या. ह्याच्यामध्ये फक्त फोटोसिस्टीम 1 म्हणजे 700 नॅनोमीटरचा फक्त फोटोसिस्टीम पार्टिसिपेट होतो. मग तो कसा होतो, आता इथे आहे तुमचा फोटोसिस्टीम 1, त्याच्यामध्ये
ॲसेसरी पिगमेंट आणि तुमचा क्लोरोफिल एचा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, इथे काय आहे डिफरंट ॲसेसरी पिगमेंट आहेत, ह्याच्यावरती काय पडायला लागली आहे, लाईट पडते. जेव्हा लाईट पडते तेव्हा काय होतात, हे काय आहे तुमचा आता सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचा आपण पाथवे बघतो. हा काय आहे, फोटोसिस्टीम 1 आहे. ह्या फोटोसिस्टीम 1मध्ये कोण आहे तर 700 नॅनोमीटरची वेवलेंथ आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय आहे 700 नॅनोमीटरची वेवलेंथ आहे. ह्याच्यामध्ये पण काय आहे रिॲक्शन सेंटर, त्याच्यासोबत बाकीचे ॲसेसरी पिगमेंट्स आहेत. म्हणजे ह्या ॲसेसरी पिगमेंट्स आणि रिॲक्शन सेंटरवरती जेव्हा लाईट पडते तेव्हा काय होतो, ग्राउंड स्टेटचा इलेक्ट्रॉन गेट एक्सायटेड स्टेट, आणि एक्सायटेड स्टेटमधला काय होतो तर पहिला प्रायमरी ॲक्सेप्टर आहे ह्यांच्यामध्ये फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स. म्हणजेच काय व्हायला लागलं इथं, इलेक्ट्रॉन गेट एक्सायटेड अँड मीट टू द फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स. मग फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्सच्या नंतर जातो फेराडॉक्झिनकडे. ठीक आहे, कुठे चालला आहे, फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्सकडून फेराडॉक्झिनकडे. त्याच्यानंतर फेराडॉक्झिनकडून जातो सायटोक्रोम B6कडे. सायटोक्रोम B6कडून जातो सायटोक्रोम Fकडे. त्याच्यानंतर सायटोक्रोम Fकडून जातो प्लास्टोसायनिनकडे. आणि प्लास्टोसायनिन इथे काय आहे, इलेक्ट्रॉन गेट मूव अँड देट प्लास्टोसायनिन अगेन मीट टू द फोटोसिस्टीम 1. कळतंय, ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं आहे, इलेक्ट्रॉन गेट एक्सायटेड म्हणजे PS1 700 नॅनोमीटरचा जो वेवलेंथ आहे त्याच्यावरती लाईट पडते. जेव्हा लाईट पडते देन इट गेट एक्सायटेड, आफ्टर एक्सायटेशन मीट टू द फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स, देन फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स टू फेराडॉक्झिन. आता इथे फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स टू फेराडॉक्झिनमध्ये एक ATP तयार केला जातो बाय द युजिंग ऑफ ॲडेनोसिन ऑर्गॅनिक फॉस्फेट. आणि इथे इथे तयार होतो एक ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट टू ATP आणि इथे एक ATP तयार केला जातो. ठीक आहे, काय होतं ह्याच्यामध्ये, लाईट जेव्हा पडते तेव्हा काय होतोय, इलेक्ट्रॉन गेट एक्सायटेड विच मीट टू द फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स टू फेराडॉक्झिन. त्याच्यानंतर फेराडॉक्झिन टू सायटोक्रोम B6, इथं एक ATP तयार केला जातो. देन सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F, तिथे एक ATP तयार केला जातो. देन सायटोक्रोम F टू प्लास्टोसायनिन आणि प्लास्टोसायनिन टू अगेन PS1. ह्याला काय म्हटलं जातं, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता FRS म्हणजे काय तर फेराडॉक्झिन रेड्युसिंग सबस्टन्स. देन FD म्हणजे फेराडॉक्झिन. त्याच्यानंतर सायटोक्रोम B6 म्हणजे सायटोक्रोम B6. त्याच्यानंतर सायटोक्रोम F मीन्स सायटोक्रोम F. PC मीन्स प्लास्टोसायनिन. ठीक आहे, ह्याला म्हणलं जातं फिगर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे, कळतं ह्याच्यामध्ये काय करतं, हा फोटोसिस्टीम 1 आहे. ह्याच्यामध्ये क्लोरोफिल ए रिॲक्शन सेंटर आहे. त्याच्यानंतर डिफरंट ॲसेसरी पिगमेंट्स, वेन दॅट ॲसेसरी पिगमेंट्स अँड रिॲक्शन सेंटर ॲब्सॉर्ब द लाईट ऑफ 700 नॅनोमीटर्स, देन इट गेट एक्सायटेड, दॅट इलेक्ट्रॉन मूव टू द first primary acceptor which is the ferredoxin reducing substance. Ferredoxin reducing substance to pass electrons to ferredoxin, then here is one ATP get formed, then ferredoxin to
electron move through the cytochrome B6, then cytochrome B6 to cytochrome F, then again here is one ATP get formed, then cytochrome F2 again electron pass to plastocyanin, and plastocyanin 2 again electron move to the photosystem 1. It is called as cyclic photophosphorylation. आता डिफरन्स सांगायचं असेल तर सायक्लिक आणि नॉन सायक्लिकमध्ये काय सांगचाल, तर सायक्लिकमध्ये कुठे व्हायला लागले, तर इट ऑकर्स इनटू द स्ट्रोमा लॅमेली. नॉन सायक्लिक होते थायलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये. नॉन सायक्लिकमध्ये प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आणि फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर सेम नसतो, ह्याच्यामध्ये सेम असतो. त्याच्यानंतर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये फक्त ATP तयार होतात. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये ATP प्लस NADPH2 तयार होतात. त्याच्यानंतर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये फक्त फोटोसिस्टीम 1 इन्वॉल्व आहे. त्याच्यानंतर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये दोन्ही फोटोसिस्टीम इन्वॉल्व आहेत, दॅट इज फोटोसिस्टीम 1 आणि फोटोसिस्टीम 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये जो पहिला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे तो प्लास्टोक्विनिन असतो. ह्याच्यामध्ये पहिला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे तो फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स आहे. ठीक आहे. हा मेजर डिफरन्स आहे. हे झाली तुमची 2 लाईट रिॲक्शनच्या स्टेप, दॅट इज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डार्क रिॲक्शन काय आहे, परत डार्क रिॲक्शनमध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे पाथवे दिलेले आहेत, ते म्हणजे C3 पाथवे, C4 पाथवे, काम पाथवे. तो 1 बाय 1 बघूयात. हे तुमचं लाईट रिॲक्शन इथे संपलं आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे ते नीट लक्षात देऊन वाचा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मेन काय आहेत, कुठल्या प्रोसेस होतात, कुठे कॅरीड आउट होते, ATP म्हणजे काय आहे, ATP कुठल्या ह्याच्यामध्ये तयार होतात आणि NADPH2 कसे तयार होतात हे तुम्हाला माहिती पाहिजे.